मराठा हैदराबाद गॅझेट संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। अगदी थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात सुद्धा होणार आहे। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। याचिकेमध्ये हा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली होती। याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या जीआरची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कोणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती। मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम अंखड यांच्या खंडपीठानं न्यायालयानं तात्काळ स्थगिती देण्यास 7 ऑक्टोबरला नकार दिल्याचं सांगितलं। माझी जी पीआयएल आहे ती गेल्या 1.5 वर्षापासून ते ऐकले जात नाहीये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यात जी डेव्हलपमेंट झाली 2 सप्टेंबरचा जीआर चॅलेंज करण्यासाठी माझ्या पिटिशनमध्ये आम्ही अमेंडमेंट मागितलेले आहे। आणि दुसरं म्हणजे सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्रामध्ये या ओबीसी आरक्षण जातंय म्हणून 13 आत्महत्या झालेल्या आहेत आणि त्यामुळं कुठंतरी हे जे ही जी सुनावणी आहे ते माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक्सपिडिएटली ऐकली पाहिजे, टाइम बॉन्ड ऐकलं पाहिजे, अशा डायरेक्शनसाठी आज आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आलोय। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, साधारण कधीपर्यंत सुनावणी सुरू होणार आहे? खरं तर पाहिलं गेलं तर साधारण 11:15 वाजताच हे प्रकरण बोर्डावरती येणं अपेक्षित होतं। मात्र काही कारणास्तव ते मॅटर पास ओव्हर झाले। मात्र साधारण 1 तासाच्या आत या प्रकरणावरती सुनावणी अपेक्षित आहे। यामध्ये एक नवीन माहिती ज्या पद्धतीने आता मंगेश ससाणे यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे 13 ओबीसी तरुणांच्या आत्महत्या हे अर्जन्सीचं कारण देण्यात येणार आहे। त्यामुळे या प्रकरणावरती टाइम बाउंड म्हणजे ही जी सुनावणी आहे याच्यावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होण्याची शक्यता फार कमी आहे। सर्वोच्च न्यायालय या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश देईल अशी शक्यता या निमित्ताने निर्माण झालेली आहे। कारण मुंबई न्यायालय या सगळ्या संदर्भामध्ये टाइम बाउंड म्हणजे ठराविक वेळेमध्ये या सगळ्या प्रकरणाचा निपटारा करणं गरजेचं, ऐकणं आणि याचा निर्णय देणं अपेक्षित आहे। त्यामुळं या प्रकरणाची अर्जन्सी जी आहे ती अधिक वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळेच यामध्ये 13 ज्या तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याचं कारण देण्यात आलेलं आहे। तसं जर पाहिलं तर 2 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता। त्यानंतर 7 ऑक्टोबरला या सगळ्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये हिअरिंग झाली आणि मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले या संदर्भामध्ये तात्काळ सुनावणीची गरज नाहीये। 2 मागण्या याच्यामध्ये प्रकर्षाने महत्त्वाच्या होत्या, ते म्हणजे हैदराबाद गॅझेटला स्थगिती देणं आणि दुसरा मुद्दा म्हणजे हैदराबाद गॅझेटनुसार ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भातला जो निर्णय आहे त्या संदर्भामध्ये स्थगिती देण्यात यावी अशा 2 मागण्या होत्या। या दोन्ही मागण्या ज्या आहेत तात्काळ सुनावणी घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला। त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झालेले आहे। सर्वोच्च न्यायालय या संदर्भामध्ये आज साधारणपणे मुंबई उच्च न्यायालयाला तात्काळ सुनावणी करण्यास किंवा टाइम बाउंड सुनावणी करण्यास काही निर्देश देतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।